नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सगळ्यांसोबत चहा पिऊन झाल्यानंतर प्रतिमा तिच्या रूममध्ये जाते तर सगळे खूप खुश असतात. पूर्णाजी म्हणते रोजचा दिवस कालच्यापेक्षा चांगला उजाडत आहे. आता प्रतिमाची भीती गेली आहे, म्हणजे निदान कमी तरी झाली आहे. तर प्रतापसुद्धा म्हणतो हो ना, थोडा वेळ का होईना पण तिला आपल्या सगळ्यांबरोबर बसावंसं वाटलं हे महत्त्वाचं. रविराज म्हणतो पूर्णाई ती परत पूर्वीसारखी होईल ना? पूर्णाजी म्हणते नक्की होईल, आपला विश्वास खोटा ठरणार नाही रविराज. तर कल्पनासुद्धा लगेच म्हणते आणि सायलीची मेहनतसुद्धा वाया जाणार नाही. प्रिया सोडली तर बाकी सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो. तर सायली लगेच म्हणते मला असं वाटतं की आता आपण एक पाऊल पुढे जायला काही हरकत नाहीये आणि त्यासाठी उद्याचा दिवस उत्तम आहे. तर प्रिया आश्चर्यानेच विचारते का, उद्या काय आहे? तर सायली तिला म्हणते अगं असं काय करतेस, उद्या रक्षाबंधन आहे ना. तर प्रिया लगेच म्हणते मग अस्मिता अश्विन आणि अर्जुनला राखी बांधणार, त्यात आईचा काय संबंध? तर सायली म्हणते प्रिया तू हे विसरलीस का, प्रतिमा आत्यांचा भाऊसुद्धा या घरातच आहे. हे ऐकून प्रताप थोडासा भावूक झालेला असतो. तर अर्जुन म्हणतो म्हणजे उद्या प्रतिमा आत्या डॅडला राखी बांधेल. त्यावेळी प्रियाला नागराजचा फोन येतो तर ती आलेच असं म्हणून तेथून जाते. अश्विनसुद्धा प्रतापकडे बघतच म्हणतो उद्याचा दिवस डॅडसाठी सुद्धा खूप स्पेशल असेल. आणि तो प्रतापला विचारतो डॅड प्रतिमा आत्याने तुम्हाला जेव्हा शेवटची राखी बांधली त्याला किती वर्ष झाली असतील हो? तर प्रताप म्हणतो युगं लोटली असतील. प्रताप खूप भावूक झालेला असतो. तर कल्पना त्याला म्हणते आता तुमचं वाट बघणं संपलंय. सायली म्हणते बाबा तुमच्या रक्षाबंधनाच्या खूप आठवणी असतील ना, तुम्ही प्रतिमा आत्यांना काय गिफ्ट द्यायचात? तर कल्पना म्हणते दागिना किंवा साडी असायची. तर अर्जुन म्हणतो ग्रेट आयडिया, तुम्ही उद्यासुद्धा प्रतिमा आत्यांना असंच काहीतरी गिफ्ट द्या. हे ऐकून प्रतापच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल येतं. प्रिया रूममध्ये येऊन फोन उचलते आणि म्हणते किती वेळा फोन करताय, मी इथल्या प्लॅनिंगवर लक्ष देऊ की तुमच्याशी गप्पा मारत बसू? तर नागराज म्हणतो सुभेदारांचे प्लॅन्स मला सांगू नको, इथे काय प्लॅन ठरलाय तो ऐक, तुझ्या डोक्याचा सगळा ताप निघून जाईल. तर प्रिया विचारते तिथला प्लॅन म्हणजे काय ठरवलंय नक्की तुम्ही? नागराज म्हणतो मी नाही, महिपतने ठरवलंय, प्रतिमा वहिनीला मारून टाकायचं. हे ऐकून तर प्रियाला धक्काच बसतो आणि ती आश्चर्याने विचारते काय, त्या महिपतची अक्कल एक शेण खायला गेलेली असते, पण तुम्ही कशाला त्यात सामील होताय? तर नागराजसुद्धा म्हणतो हे बघ प्रिया, मी खूप विचार केला, ती प्रतिमा वहिनी, तिची ती मेमरी कधी परत येणार, तिला काय काय आठवणार, ती माझ्याविषयी काय बोलणार, या सगळ्याची टांगती तलवार माझ्या डोक्यावर नाही ठेवायची आहे मला. तर प्रिया त्यांना म्हणत असते या किल्लेदार फॅमिलीला मारण्याचा प्रयत्न खूप आधी करून झालाय ना, तो फ्लॉप झालाय, मग आता परत का करायचा आहे आणि त्याचीच शिक्षा भोगतोय ना आत्ता. तर नागराज म्हणतो हा मग काय झालं, म्हणूनच आता मला ती चूक सुधारायची आहे. आणि उद्या जर प्रतिमा वहिनीची मेमरी परत आली आणि तुला बघून ती म्हणाली की ही माझी मुलगी नाही आहे, ही तन्वीन आहे, तर तुला घ्यायची आहे का ही रिस्क? तर प्रिया घाबरूनच म्हणत असते नाही, मला ही रिस्क नाही घ्यायची, पण तरीही. तर नागराज तिला म्हणतो एकदम चूप, तुझं काम सुभेदार घराण्यातले डिटेल्स मला पुरवणं हे आहे. प्रतिमा वहिनींना उडवण्याची योग्य संधी कुठली, कधी मिळेल ते तू मला सांगायचं, मग पुढचं मी आणि महिपत बरोबर बघून घेऊ, तू त्यात डोकं खुपसू नकोस काय. फोन ठेवल्यानंतर नागराज आणि महिपत या गोष्टीचं एन्जॉय करत असतात. इकडे सायली कल्पनाला विचारत असते आई आपण उद्या गोडाचं काय करायचं आहे? म्हणजे नारळाची बर्फी तर करायचीच आहे, पण त्याबरोबर आणखी एक काहीतरी करूया ना. तर कल्पना म्हणते 2 भाज्या आणि नारळी भात करूया. तर पूर्णाजी म्हणते आणि यावर्षी आपण हॉलमध्ये पाठ मांडूया मधोमध. उद्या कसं आणि काय करायचं ते सगळं प्लॅनिंग यांचं चालू असतं. तर लगेच प्रताप त्यांना म्हणतो बास करा आता तुमचा उत्साह मला कळतोय, पण या उत्साहाला जरा आवर घाला. प्रतिमा 5 मिनिटांसाठी इथे येऊन बसली म्हणून स्वप्न बघू नका. 5 मिनिटांसाठी इथे येऊन बसणं, चहा पिणं ही एक पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आणि बहीण एका भावाला राखी बांधणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. प्रतिमाचं आणि माझं हे रक्ताचं नातं नाहीये, मनाचं नातं आहे ते, आणि मला नाही वाटत आता ती ते नातं स्वीकारेल. प्रतापच्या डोळ्यात अश्रू येत असतात तर तो तेथून जायला लागतो. तर सायली लगेच त्यांना थांबवते आणि ती प्रतापला म्हणते बाबा तुम्ही शंका का घेताय? उद्याचा सणच असा आहे की बहिणीला भावाची ओळख नक्की पटेल, आणि जरी पटलीच नाही तरी आपण कोणी प्रयत्नच केले नाहीत असं नको वाटायला. हे ऐकून प्रताप खाली बसतो. सायली सगळ्यांना म्हणते आपण कोणीही उत्साह ढळू द्यायचा नाहीये,
आपण जोमाने कामाला सुरुवात केली आहे ना, मग तोच उत्साह कायम टिकवून ठेवायचा. रविराज म्हणतो, प्रताप, मला तुझ्या मनाची अवस्था कळतीये. पण आत्तापर्यंत सायली जे जे काही म्हटलीये ते तिने खरं करून दाखवलंय. मग यावेळी सुद्धा ती खरं करेल असा विश्वास ठेव. तर कल्पनासुद्धा लगेच म्हणते, हो, आणि तुम्ही आता पूर्वी करायचात ना तशी स्पेशल राखी पौर्णिमा करा. तर अर्जुन म्हणतो, स्पेशल काय आहे? तर प्रताप सांगतो, म्हणजे प्रतिमा जेव्हा मला राखी बांधायची ना तेव्हा मी तिला ओवाळणी द्यायचोच, पण तिच्यासाठी ना एक स्पेशल गिफ्ट असायचं आणि ते मी घरातच कुठेतरी लपवून ठेवायचो. आणि मी प्रतिमाला सांगायचो की ते गिफ्ट तूच शोधून काढायला हवंस. माझा प्रयत्न असायचा की तिला ते सापडूच नये, पण प्रतिमा ते शोधून काढायचीच. तर अर्जुन म्हणतो, वा, म्हणजे प्रतिमा त्याचा पूर्ण दिवस तुमचं ते गिफ्ट शोधण्यातच जायचा. तर पूर्णाजी म्हणते, जेव्हा तिला ते दुसरं गिफ्ट सापडायचं ना तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असायचा, कारण ती वस्तू विकतची नसून प्रतापने स्वतःच्या हातांनी तयार केलेली असायची. म्हणून तर प्रतिमा हे गिफ्ट अगदी हक्काने मागून घ्यायची. तर सायली लगेच म्हणते, बाबा, उद्या पण तुम्ही प्रतिमा आत्यासाठी अशी भेटवस्तू तयार कराल ना? प्रताप म्हणतो, मी लाख करेल ग, पण प्रतिमाने ती शोधायला नको. ती तिच्या खोलीच्या बाहेर सुद्धा जेमतेम येते. तर सायली म्हणते, मग आपण उद्या ते भेटवस्तू अशा ठिकाणी लपवू जिथनं ती प्रतिमा त्यांना अगदी सहज सापडेल. पण उद्याचा सण अगदी पूर्वीसारखा साजरा करू. मग काय, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर गगनात मावेनासा होतो. तर कल्पना म्हणते, हो ना, आणि आपण आता उद्याच्या तयारीमध्ये काहीही कमी पडू द्यायचं नाही. प्रताप म्हणतो, तुम्ही कितीही तयारी करा, परंतु प्रतिमाने मला राखी बांधणं माझ्या नशिबात आहे असं मला वाटत नाही. आणि तो भावूक होऊन तसाच तेथून निघून जातो. तर प्रिया सायलीला म्हणते, तू माझ्या आईची मेमरी परत आणण्यासाठी जे काही उलटसुलट प्रयत्न करतीयस ना त्याने फक्त माझी आईच नाही तर घरातले सगळेच डिस्टर्ब होत आहेत. तू बघितलंस ना आत्ता मामाला किती त्रास झाला ते. तर कल्पना तिला म्हणते, तन्वी, तू अगदी उलट विचार करतीयस. उलट सायली जे काही प्रयत्न करते ना त्यामुळे आम्हाला एनर्जी मिळते. आम्हाला आशा वाटते की प्रतिमाला परत सगळं काही आठवेल. तर रविराज सुद्धा म्हणतो, आणि तन्वी, कोणत्याही मार्गाने का होईना पण प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवणं महत्त्वाचं. तर अर्जुन म्हणतो, येस, ठरलं. तर मग आता उद्या आपण रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत. सगळ्यांमध्ये एनर्जी बूस्ट झालेली असते. प्रियाचं मात्र तोंड पडतं. ती मनात विचार करते, इथे सगळे रक्षाबंधनाची तयारी करतायत आणि तिथे नागोबा वेगळंच प्लॅनिंग करतोय. पण उद्या ही लोक प्रतिमाला एकटं सोडणार नाहीत. नागोबाला थांबवायला पाहिजे. प्रिया नागराजला मेसेज करत असते, प्रतिमाला मारण्याचा प्लॅन उद्यासाठी ठेवू नका. उद्या घरातले सगळे तिला चिकटलेले असणार आहेत. प्रतिमा एकटी असेल तेव्हा मी तुम्हाला कळवेल. प्रिया नागराजला असा मेसेज पाठवून देते. त्यानंतर संध्याकाळी रूममध्ये अर्जुन सायलीला म्हणत असतो, आय एम व्हेरी शुअर डॅड अजूनही हाच विचार करत असतील की उद्या प्रतिमा आत्या त्यांना राखी बांधणार नाही आणि इमोशनल होत असतील. तर सायली म्हणते, मला तर त्यांचा चेहराच बघवत नव्हता. उद्याचा दिवस भावांसाठी खूप महत्त्वाचा असतो ना. तर अर्जुन म्हणतो, राईट, एरवी अस्मिताईवर मी खूप चिडतो, खूप काही बोलतो तिला, पण ज्यावेळी ती मला राखी बांधत असते ना तेव्हा तिच्याकडे बघून मी फक्त तिलाच नाही स्वतःला सुद्धा एक प्रॉमिस करतो, काहीही झालं तरी मी तिला प्रोटेक्ट करणारच. तर सायली म्हणते, आपल्याला हीच तर ऊर्जा मिळते ना आपल्या सणांमधून. घरात उत्साह येतो, गोडधोड होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. त्यावेळी अर्जुनला आठवतं की त्याने अस्मितासाठी गिफ्टच आणलेलं नाहीये. तर सायली त्याला म्हणते, असं कसं विसरलात तुम्ही? उद्या रक्षाबंधन आहे हे तरी लक्षात आहे ना तुमच्या? अर्जुन म्हणतो, ते आहे लक्षात, पण झालं काय? तर सायली लगेच बोलायला लागते, काय झालं? आळस केलात ना? मग काय मी आठवण करून देण्याची वाट बघत राहिलात? अस्मिताताईंना काय वाटेल याचा विचार नाही का आला मनात? ती अर्जुनला बोलूच देत नसते. ती म्हणते, तुमचे बाबा त्यांच्या बहिणीसाठी इतके हळवे आहेत आणि तुम्हाला काहीच भावना नाही आहेत का? तर अर्जुन म्हणतो, किती चिडाल तुम्ही, जरा शांत राहा. अस्मितासाठी मी गिफ्ट आणलं नाही तर तुम्ही का चिडताय माझ्यावर? एरवी ती तुमच्याशी कशी वागते हे तुम्ही विसरलात का? सायली म्हणते, तो प्रश्नच नाहीये. तर अर्जुन म्हणतो, मग? तर सायली म्हणते, बाबा त्यांच्या मनाचं नातं जपता येत नाहीये म्हणून इतकं वाईट वाटून घेतायत. तुम्ही निदान रक्ताचं नातं तरी नीट जपा ना, आणि त्यासाठी कष्ट लागतात थोडे. रक्षाबंधनाच्या दिवशी अस्मिताताईंच्या डोळ्यात पाणी येईल असं का वागताय तुम्ही? इकडे प्रिया रूममध्ये स्वतःशीच म्हणत असते, सायलीची जिद्द बघा, सायलीची मेहनत बघा, सायली किती हुशार बघा, सायली किती सुंदर बघा, सायली सोन्याची बघा, सायली हिऱ्याची बघा, सायली 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 असं म्हणतच ती चिडचिड करत असते. ती म्हणते, सायली बोलते आणि प्रतिमा मान डोलावते. काहीही करून प्रतिमाने हे मान्य करायलाच हवं की मी तिची मुलगी आहे, नाहीतर या मायलेकी मिळून माझी वाट लावतील. जर प्रतिमा माझ्या मनासारखं वागली नाही तर नागोबाने सुचवलेलाच उपाय करावा लागेल.
इकडे अर्जुन कान धरून माफी मागतो आणि म्हणतो, मी अस्मिताईसाठी गिफ्ट नाही आणलं, त्यासाठी मी सॉरी, पण त्याचा तुम्ही तिच्यापेक्षा जास्त त्रास करून घेऊ नका. सायली म्हणते, प्रश्न भेटवस्तूचा नाहीये, त्या दिवसाचं, त्या नात्याचं महत्त्व जपण्याचं आहे. तर अर्जुन म्हणतो, ओके, आय प्रॉमिस, उद्या अस्मिताईचं गिफ्ट तिच्या हातात असेल. तर सायली म्हणते, नक्की ना, की परत मला आठवण करावी लागेल. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, आय प्रॉमिस यू. आय एम अ गुड स्टुडंट यू नो. आणि माझ्या टीचरने आज मला जे काही शिकवलंय ना, तो लेसन मी शिकलोय. आणि अर्जुन म्हणतो, आता गुड नाईट की दुसरं लेक्चर सुरू होणार आहे. तर सायली म्हणते, गुड नाईट. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रताप म्हणत असतो, आज रक्षाबंधन आहे, घरात बहीण आहे, परंतु तिला आमचं नातं आठवत नाही. तर सायली म्हणते, त्यांना आठवत नसलं तरीही आपल्या लक्षात आहे ना. प्रतिमा प्रतापला राखी बांधते तर पूर्ण आजी सायलीला म्हणते, या घराचं खऱ्या अर्थाने तू रक्षण केलंस, ही राखी मी तुला बांधते, असं म्हणून ती सुद्धा सायलीला राखी बांधते. आणि सायली तर आनंदाने पूर्ण आजीला मिठीच मारते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.